आज मानी लोणचं घातलं हिरवी मिरची आणि लिंबू याचं. त्याच्यात त्यांनी घातली धणा पावडर, बडीशोप, मोहरीची डाळ आणि हिंग, थोडासा चवीनुसार मीठ असं त्यांनी त्याच्यात घातलं. आणि हे लोणचं इतकं छान झालं. आणि त्याच्यात त्यांनी अजून बारीक पिठी साखर करून टाकली, तर एकदम खूप 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 भारी झालं आहे. तसंच त्यांच्याकडनं कुठलंही लोणचं करून घ्या, खूप छान बनवतात. कैरीचं झालं, लिंबूचं झालं, आवळ्याचं मुरब्बा बनवला होता. म्हणजे सगळ्या स्वयंपाकात तर त्या खूपच भारी आहेत. स्वयंपाक पण खूप छान बनवतात त्या. तेवढ्यात आमची जागृती घरी आली होती आणि बाटलीत पाणी उरलेलं होतं. मग तिने ते बिचारीने सर्व झाडांना थोडं 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 पाणी टाकलं. खूप हुशार आहे माझी ताई. किती गोड आहे. आणि डबा नाही खात, अजिबात खात नाही. एक घास पण नाही. 3 वाजता घरी येते, पण डबा जसा तसा परत आणते. मी तिला आता उद्यापासून डबाच करून देणार नाही. माकडांनी फांदी वाकवलेली होती. पप्पांनी लसूण आणला होता. त्या लसणाच्या पाकळ्या इतक्या मोठ्या मोठ्या होत्या की सोलायला इतकं इझी गेलं. खूपच. गुड इव्हनिंग, कसे आहात तुम्ही? मजेत ना? काल संध्याकाळी मी थोडं उशिरा घर झाडले, तर एक बाई मला बोलली की एवढं लेट घर का झाडते, कारण घरातला कचरा बाहेर नाही टाकत संध्याकाळी म्हणून. तर मी माझ्या मनातच बोलली की ते कचऱ्यात का लक्ष्मी असते का? हो, पण एक गोष्ट नोटीस केली पाहिजे प्रत्येकाने, की दिवे लागण्याच्या अगोदर घरं झाडली गेली पाहिजे, नक्की दिवे लागल्यानंतर. आणि ते लसूण माझा सोलला गेलेला होता. मुरमुरे काढून घेतले. नंतर कढईमध्ये तेल घातलं. तेल चांगलं तपवल्यानंतर त्याच्यात थोडं हिंग टाकलं आणि हळद टाकली. आणि मग मुरमुरे होते ते त्याच्यात चांगले फ्राय करून घेतले, कडक होईपर्यंत, छान कुरुम कुरुम वाजायला लागले तोपर्यंत. मग ते छान झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये मी हे सर्व साहित्य टाकलं. लसूण जास्त बारीक नाही कट केलेला होता, थोडासा जाडसरच कुटून घेतलेला होता. जिरं मोहरीची फोडणी घातली, लसूण घातला आणि मिरची आणि कढीपत्ता टाकला. इझिली फोडणीची छान कलसल्यानंतर थोडं याच्यात पण टाकलं आणि मुरमुऱ्यांमध्ये पण टाकलं. आणि थोडी हळद कमी झालेली होती म्हणून मी तिथे हळदही घातली. आणि छान परतवल्यानंतर मी ते दोघं एकजीव करून घेतले, मुरमुरे आणि हे कोथिंबीर. त्याच्यानंतर चिवडा तयार. आणि थोडंसं फरसाण होतं मुरमुऱ्यांसाठी आणलेलं, ते फरसाण त्याच्यात घातलं. तर थोडासा चिवडा तयार. कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर टच करून आणि छान अशा कमेंट्स करा. बाय.